संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी नाला इथे दाखल झालेली आहे। 1 तास विश्रांतीनंतर पालखी दिवे घाट सर करण्यासाठी निघणार आहे। हा आषाढी वारीमधला सगळ्यात महत्त्वाचा असा टप्पा आहे। मुसळधार पाऊस पडून गेलेला आहे आणि त्यामुळे दिवे घाट अक्षरशः हिरवाईने नटलेला आहे आणि हा दिवे घाट आता पालखी सोहळा पार करणार आहे। 1 तासाच्या विश्रांतीनंतर आता पालखी सोहळा जो आहे तो दिवे घाट सर करण्यासाठी निघणार आहे। हजारो वारकरी या वारीमध्ये दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी आहेत। प्रत्येकालाच आस लागलेली आहे ती विठुरायाच्या दर्शनाची। ज्ञानोबा माऊली हरिनामाचा गजर करत वारकरी यामध्ये सहभागी झाले। पालखी वडकी नालामध्ये आता दाखल झालेली आहे। इथे काही काळाची विश्रांती घेतल्यानंतर हा पालखी सोहळा दिवे घाट पार करणार आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, आपण पाहतोय की पालखी आता सध्या वडकी नाला या ठिकाणी दाखल झाली आहे। पुढे दिवे घाट सर केला जाणार आहे। हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे आषाढी वारीमधला। अगदी बरोबर आहे। खरं तर 4 किलोमीटरचा अवघड वळणाचा घाट सर केल्यानंतर वारकऱ्यांना जे आहे चैतन्याची अनुभूती जाणवायला सुरुवात होते। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय की लाखो वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती सध्या वडकी नाला या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि अगदी 1 तासानंतर हे सगळे वारकरी वडकी नाल्यामधल्या 1 तासाच्या विश्रांतीनंतर दिवे घाट सर करायला लागते। आपण पाहतोय की साधारणतः 8 किलोमीटर पर्यंत ही सगळी दोन्ही बाजूनी वारकऱ्यांची वैष्णवांची मांदियाळी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। मुखामध्ये ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत विठ्ठल विठ्ठल म्हणत हे सगळे वारकरी पंढरपूरची वाट जवळ करताना पाहायला मिळतात। संत नामदेव महाराज म्हणतात की बळे सर केला घाट जाहली पंढरीची वाट सोपी। प्रमाणे दिवे घाट अवघड वळण जे आहे पार केल्यानंतर पंढरपूरची वाट सोपी होते अशा पद्धतीची वारकऱ्यांची धारणा असते। मात्र किती अवघड वळणाचा घाट असला तरी सुद्धा आम्ही भक्तीच्या नामस्मरणाच्या जोरावरती हा अवघड घाट जो आहे सरसर सर अशा पद्धतीची भावना धारणा या सगळ्या वारकऱ्यांची असते। आणि आपण पाहतोय की वारकरी पेश परिधान करत भगवत धर्माची पताका खांद्यावरती घेत कपाळी अबीर बुक्का लावत आणि मुखामध्ये ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत हे सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवताना पाहायला मिळतात। आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीचा मुक्काम जो आहे त्यांचे बंधुराज असणाऱ्या संत सोपान काका यांच्या सासवड नगरीमध्ये असणार आहे। मात्र या 2 बंधुराजांची भेट संत सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पंढरपूर तालुक्यामध्ये होते। त्यामुळे पुढचे 17 दिवस या सगळ्या वारकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। मात्र बंधुराजांच्या सोपान नगरीमध्ये मुक्काम ठेवल्यानंतर पुढे जेजुरीच्या दिशेने पालखी प्रस्थान ठेवते। मात्र सध्या आपण पाहतोय की दोन्ही बाजूने हे सगळी वारकऱ्यांची लाखो वारकरी जे आहेत सध्या वडकी नाला या ठिकाणी पोहोचले आहेत आणि अगदी थोड्या वेळात दिवे घाट जो आहे तो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीकडून सर केला जाईल। महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा संत परंपरेतला सगळ्यात मोठा सोहळा आणि या संस्कृतीचं दर्शन आपल्याला वडकी नाला या ठिकाणी पाहायला मिळतं। निखिल, धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल। संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सध्या वडकी नाला या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि काही वेळातच दिवे घाट पार केला जाणार आहे।